रवीनाच्या हल्दीला या सर्वांनी जेवायला. याची साईज बघा काय आहे, A1. नवऱ्यावरती जीव बघा किती आहे. नटणीवर पण नवऱ्याचं नाव आहे बघा. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आहोत आता करंजा डॉकवरती आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात रवीनाचा हल्दी सोहळा. आणि माझ्यासोबत रवीनाचा काका आहे, त्याला तुम्हाला थोड्याच वेळात भेटवतो. पण रवीनाची आणि माझी ओळख सांगतो, तिला पण जाऊन भेटवीन. पण रवीना माझी लहानपणीपासूनची फ्रेंड, तिचा आणि माधवची हालत एकाच दिवशी आली, म्हणजे 14-15 त्यांची तारीख आहे. तर छोटे छोटे व्लॉग करण्याचा मी प्रयत्न करणारा पण नेहमी करत असतो, तो काही विषय नाही. तर रवीनाला आपल्याकडून शुभेच्छा. आणि रवीनाचा काका आहे, काका नाव आपला विजेंद्र वासुदेव कोळी. विजेंद्र काका, रवीनाचा काका आपल्यासोबत आहे. आता आपण आलोय फिश कटिंग बघण्यासाठी. काका, आपल्या हल्दीला काय काय मावरा असणार आहे आज? शिंगाळा, सकला हा. आणि घोल मासा. गोल मासा आहे. किती किती किलोचा आहे? शिंगाला आहे 200 किलो आहे. हा. आणि घोल मासा आहे 100 किलो. हा. आणि सकला होईल 150 किलो. 150 किलो. असं सर्व मिक्स मावरा आपल्याला बघायला भेटणार. आणि शिंगाला दुपारसाठी असणार आहे. दुपारीसाठी. आणि घोल आणि सकला रात्रीसाठी, संध्याकाळीसाठी. आणि आज वरमाई सोहळा पण आहे ना? हो, वरमाई सोला. आणि बघा. त्यासाठी संध्याकाळचा वरमाई सोल्याला तो सगळं हे आहे मेजवानी. असं आहे काय? ओके. हा. आज सर्व आहे. आणि वरमाई सोहळा पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी या व्हिडिओमध्ये. ते बघा लडकीवाले. चल काका, सुरू करूया ना व्लॉग? हो. ओके, चला सुरू करूया. चला, हे बघा आपल्या ताईस आहे. ताई नमस्कार, बरे आहेस ना? बघ, तुम्ही नवरीची आजी आहे. आपण साखरपुड्याला घोल माशाची रेसिपी यांच्या हाताने बघितलेली आहे. न चाकता बनवलेली घोल माशाची रेसिपी मला अजून आठवण आहे. आणि सुके बोंबलाचा आणि वाकूचा कालवण आहे आणि पोळी मागा आहे. हा, ओके. आणि मग संध्याकाळला दुसरा मावळा आहे. दुसरा मावळा. आता सध्या काय कटिंग चालू आहे? आता सध्या 100 किलो शिंगाला कटिंग चालू आहे. ओके, 100 किलो सध्या आपण शिंगाला कटिंग करणार आहोत. हे बघा, ही दुपारची मेजवानी आहे शिंगाला. आईने अख्खा पीस घेतलाय. का माहित, मला अजूनपर्यंत समजलं नाही की मावरा कटिंगला एवढी मजा काय ते बघताना ना. हल्दीमध्ये फिश कटिंग बघायला जाम मजा येते. आणि आता ही फिश कटिंग आपल्या डॉक वरती चालले, म्हणून जर आपल्या घराजवळ असती तर बोलूच नका, गर्दी जमली असती इथं सगळी. ओके. आणि हा मोठा पीस आहे ना? ओके, सर्व एकच आहे. मोठं पीस आहे. कशी कटिंग केली जाते बघा. याची वेगळी कटिंग करतात ना, असा मोठं भाग नाही आहे. याची कटिंग करण्याची पद्धत अशी वेगळी आहे, दुसऱ्या माशांसारखी नाही बघा. तुम्हाला दाखवतो एखादा अखंड कट करताना. पहिले बोटीवर जाऊया आपण, बोटीवर मावरा बघूया. या खंडामध्ये काय सक्कला आहे. सक्कला बघा कसला आहे, मोठं जायंट पीस आहेत ना, मोठं पीस आहेत बघा. हे नंतर तुम्हाला दाखवीन बाहेर काढल्यावरती. यो अखंड पीस आहे ना यो? यो बघा, यो आहे ना, यो 40 किलोचा बघा कसला आहे तो. याला उचलायला ये लावायला लागेल आपल्याला. ओके, चलो. यो बघा, आला सकलं मासा. मगाशी शिंगालं दाखवलं सगळं तुम्हाला, मोठं शिंगालं. आणि सकलं पण मोठंच आहेत. जो समोर आहे तो 40 किलोचा आहे. लांब लचक. यो बारका पीस काढ. हे तलाला येतो वाटतं. तलाला चालू है.
तुम्हाला मावरा बघायला मजा येते ना. एक घोल मासा बघा किती मोठे मोठे आहेत आता. घोल मासा बघा कसला आहे. 20 किलोच्या वरचे असेल ना. 20 किलो 25 किलो असा सगळं ना. पिसत दबाक आहेत ना सगळं. सगळं साहब याची साईज बघा काय आहे. A1 A1 साईज. किती किलोचे असतील अंदाज लावू शकता तुम्ही. कमेंट बॉक्स मध्ये लावा. आहेत बघा या सोन्यासारखं चमकतात आणि दर्यांचा सोना त्याला बोलता ना दादा काका. बघा यो जर तुमच्या लाचीला तुमच्या बोटीला जर भेटला काय झाला काम. आणि असंच बरंच पीस आहेत अजून बघा. असं किती पीस आहेत काका. असं किती पीस आहेत. 7 ते 8 8 पीस आहेत असले बघा. बस आता सध्या पुरते बस. कारण का हे आपल्याला वरती पण चढवायचे आहेत अजून. हा बस सीधा कर बरोबर. माशाचा पोटूच दिसतोय. मासा वाटत नाही तो. हे भावा मासा वाटला पाहिजे. आता जा मी का. एकटीवर टाकून तुझ्यावर आहे तो. रवीनाच्या हल्दीला या सर्वांनी जेवायला. गोल मासा गोल. मग पहिलं गाणं बोलायला सांगता ना. लावली होता लावला पहिला लावला. मामा माशाला नाही उचलू शकत तर माचीसला काय उचलल. 22 किलोचा आहे तो. या साईडला मासा आहेत आणि या साईडला सकला आहेत. बिचारे सकल्यांना फोटो काढायला उभाच नाही राही कोण सकल्यांसमोर. सगळं माशांवर जुरलं. हे बघा पोहोचलं पण नवापाड्यामध्ये. आणि रवीनाची वरमाय म्हणजे आपण सर्व वरमाय बोलतोय पण ॲक्च्युली असतोय वधूमाय म्हणजे वधूची आई म्हणजे वधूमाय. ओके बघा कशी सजली बघा. मस्त दिसते बघा. भगवी साडी मस्त आहे. मुलाचा कार्य झाला आता मुलीचा कार्य. कसं वाटतंय. मस्त एकदम छान ना. आणि एकदम छान सजल्यात तुम्ही. एकदम मस्त वाटतंय. आणि कसं आहे माहिती आहे लहानपणीपासून मम्मीला मी स्कूलमध्ये मीटिंग असो काय असो आपण बघत आलोय पण अशी सजली विजलेली कधी बघितली नव्हती. आता अचानक अशी सजून वगैरे आले ते एकदम मस्त लुक झाले ना. आणि मामीसा आहे बघा. मामीसा आहेत आपल्यापासून. आता आरती करतायत आणि ओटी भरते.
रमेश रावलचं नाव घेतो, लवकर घ्या. वेट आल्या पण नाही आमच्या पोरीने नाव घेतलं पहिली होती मिस, लग्नानंतर झाले मिसेस. रंजनाचे नाव घेतो, तुम्हाला सर्वांना विशेष. हे बघा मित्रांनो, रवीनाच्या मांडवामध्ये आलोय आणि आपल्याला भेटलाय प्रेम तळे. फुल. आणि हे बघा रवीनाचा भाऊ हाकच नाही देत आज गडबडीमध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे. मांडव झाला असेल. हे काय आला साखरपुडा आहे आपला. या आला हळद आली. ओ वहिनी हाय, एकदम छान दिसताय, मस्त लुक झालाय. हे बघा रवीनाच्या सर्व आत्या आणि आयस आपल्या समोर बसलेल्या आहेत. हे बघा, आणि आता रवीनाची वाट बघतायत ना, ती आपली हलत घेऊन येणार आहेत, उष्टी हलत. तर त्यासाठी सर्व वाट बघतायत की हलत कधी येते आणि आम्ही रवीनाला बघतोय कधी नवीन लुक मध्ये. बघा मस्त दिसत आहेत सर्वजणी. ओके चला बाय बाय. नवऱ्यावरती जीव बघा किती आहे. नटणीवर पण नवऱ्याचं नाव आहे बघा. ओके नाही मस्त वाटली, युनिक काहीतरी वाटलं बघायला. मी पहिल्यांदा मी म्हणून शॉक झालो. मग पहिल्यांदा बघितली मी. लाज वाटली पाहिजे तुला, लाज थोडीशी लाज वाटली पाहिजे. लोकांचं घरांचं फ्रीज उघडतेस, कलास काय तू करणार आहेस. हे बघा आमच्या शाळेतला ग्रुप आलेला आहे. 2012चा ना आपण, 2012 11-12च्या सर्वांची ओळख करून देते.
हे बघा मानसी हाय, पायल हाय, मोहिनी, सायली हाय. यांची नावं मला माहिती नाही. हाय. थांबा माझ्या शाळेतली पोरांची ओळख करून देते. ए ओमकार हाय कर. सागर, सागर आला. प्रेम इकडे बघ. प्रेम, सागरिका हाय. ओमकार हाय. निरंतर यो आपले माननीय मोदी आहेत ना, त्यांचा पी आहे यो. काय कोण आलाय कोणचा. ही बघा सागरिका आली, आत्ता आलंय ती. आणि आता पहिले फोटो काढायसाठी. आणि आम्ही कधीपासून थांबलोय. तुलाच घेऊन आले फोटो करायला. काय तुलाच घेऊन आले फोटो करायला. ओके. अब आमची गँग आलेली आहे. आज ही जाम बोलतय. मला वाटतं ही 2-4 वर्ष हिला पिंजऱ्यात ठेवली, तर आज सुटले बाहेर. हे बघा प्रचिती पण आली. प्रचिती हाय का. काय रे बाबा. ए आज रवीनेचा हल्दी लुक कसा वाटला तुम्हाला. एकदम मस्त ना. हे बघा कॉंग्रॅच्युलेशन तुला आपल्या 2012च्या बॅच कडून. ठीक आहे ठीक आहे चला मस्त एकदम. ए मोहिनी इकडे बघा. मानसी इकडं. वेटर ए वेटर नाही सॉरी सागरिका. सॉरी चुकून आला. हे बघा बोल मग तू बोल. चले ए तू बोल. हा मग मग ही आठवण येत आपल्या. आणि तिथं गँग बसले बघा, त्यांना दाखवू शकत नाही म्हणून मी त्यांच्या इथं आलो. या बोलतील तरी ते नुसतं घोट मारतील. खूप वेगळाच आहे राजवीर पहिले नाव आठव. हा राज पहिले नाव आठव. रवीनेच्या लग्नासाठी आलो आम्ही. हे माझा मित्र परिवार. बघा मित्र परिवार आहे. आता मैत्रिणी दाखवते तुम्हाला. मैत्रिणी नाही बघा मैत्रिणी. काय करा हाय करा. हे हाय कर. इकडे हाय करा. हाय म्हणजे तो बरोबर आपल्याला बघते पण तो हाय हाय बघा छान दिसतोय. अरे फोटो नाही. फोटोचे पैसे लागतात. इकडे हाय करा सगळे. हाय हे बघा. हे बघा जय करवले बघा. हाय करा. कसं चालू झालं काय माहिती. करवले बघा. आता कसं चालू झालं काय झालं मला काय माहिती पण असं त्यांनी करायला सांगितलं. ओके हाय करा. हजेरी लावायला गेलतो. चला या. हे फोटो घ्या. फोटो झोमॅटोवरून केक आणल्यानंतर अशी कंडिशन होते. हो मागू नका परत. झोमॅटोवरून मागू नका. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन विशिंग यू व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. लाल